हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज स्वामींच्या पारायणचा तिसरा दिवस आहे. तर आज पण व्हिडिओ टाकलेला आहे मी कालचा. का तर टाईम नाही भेटला म्हणून काल मला टाकाय नाही जमलं व्हिडिओ. तर मी तुम्हाला दाखवते. आताच मी पारायण वाचलेला आहे आणि दिवाबत्ती पण करून झालेली आहे. तर दिवा काही इजू नाही मी देत. पारायण म्हणजे पारायण 3 दिवसाचं आहे ना, त्याच्यामुळं दिवा विजू देत नाही आणि चेहरा जरा सुकल्यासारखाच वाटत असेल का तर 1 महिन्याचा उपवास आहे त्याच्यामुळं. तर मी तुम्हाला हो का, किती प्रसन्न वाटते बघू शकता तुम्ही. हो का, एकदम प्रसन्न वाटते. स्वामींचा फोटो पण आणि मूर्ती पण किती प्रसन्न वाटते बघू शकता तुम्ही. हो का, पिवळे वस्त्र पण खाली आणलेले आहे मी आणि हे ॲपल ठेवलेलं आहे. हे सदाफुलीची फुलं पण ते सॉरी त्या ह्याची जास्वंदीची फुलं पण ठेवलेली आहेत बघू शकता तुम्ही. का तर सकाळी ते हार आणि फुलं आणायला उशीर झाला, त्याच्यामुळे मग मी झाडाची काढून मग त्या ह्याची फुलं ठेवलेली आहेत. जास्वंदीची, सदाफुलीची ती कलर आहे ना गुलाबी, मग सदाफुलीच्या पण फुलांचा गुलाबीच कलर असतो, त्याच्यामुळं मला असं वाटते. लाल पण कलरचे आहेत बघू शकता तुम्ही. आणि ही अशी रांगोळी काढलेली आहे का, मला जशी येते तशी मी काढली रांगोळी. तर रोज काढते मी ही रांगोळी आणि दोन्ही दारांच्या बाहेर पण काढते. मी तुम्हाला दाखवते बाहेर पण कशी रांगोळी काढली कशी नाही ती. आणि रोज उंबरा मी सारवून काढते हळदीने. हळदी आणि चंदन पावडर, गुलाब पाणी ह्याने मी सारवून काढते. चला मी तुम्हाला दाखवते. बाहेर अशी रांगोळी काढलेली आहे बघू शकता तुम्ही. अंधारामुळे काही दिसत नसेल तर तेवढा अंधार पडतोय पायरीच्या खाली, तर कलर वगैरे भरलेला दिसत नाहीये. तुम्हाला उंबऱ्यावरची पण रांगोळी दाखवते. हो का, ही उंबऱ्यावरची रांगोळी आहे बघू शकता तुम्ही. साधी सिंपलच काढलेली आहे. आणि हा उंबरा रोज मी सकाळचा परत झाडून पुसून घेते आणि परत मी हळदीने सारवते, आता चांगलं असतं. तर कोणी कोणी असं करतं ना की 7 दिवस पारायण असलं की ते एकदाच ते सारवते, परत सारवत नाहीत. तर मी 3 दिवस झालं, आज तिसरा दिवस आहे, 3 दिवस झालं करते मी, सारवते बघू शकता तुम्ही.